ठाणे शहरात पावसाळ्याच्या अनुषंगानं प्रशासनानं केलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला। शहरात 84 वॉटर पंप कार्यरत असून आवश्यक ठिकाणी तातडीनं पंप बसवल्यामुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणी साचण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे। मात्र यावर्षी झाडं पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे। पडलेल्या झाडांची वेळेवर छाटणी झाली होती का याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। तसंच संपूर्ण शहरातील झाडांचं ऑडिट करून भविष्यात झाडं पडण्याच्या घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्यात। कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना 8 दिवसांसाठी निलंबित करण्याचं तसंच काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल तर हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल असा इशारा देण्यात आलाय। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या असून प्रशासनानं 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात। TDRFचं कार्य समाधानकारक असल्याचं सांगत त्यांनी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामुग्री आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत। यावेळेला त्यांनी प्रशासनाला 0 जीवितहानी आणि 0 मृत्यू हे उद्दिष्ट ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्यात। तसंच आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांनाही पाऊस, वादळ आणि वाऱ्याची परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षितपणे प्रवास करण्याचं आवाहन केलंय। दरम्यान पावसाळी उपाययोजनांसाठी जलविकास विभागाकडून 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। आणि जे जखमी झालेले आहेत त्यांचा उपचार जो आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महापालिकेला करायला सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे आपला असाच प्रकारचा उद्देश आहे की 0 कॅज्युअल्टी या संपूर्ण झाड पडल्यामुळे, फांद्या पडल्यामुळे, पाणी साचल्यामुळे 0 कॅज्युअल्टी आपल्या ठाण्यामध्ये राहिली पाहिजे। एकही मृत्यू होता कामा नये ही काळजी आपण घेऊया। नुकसान भरपाई आपल्याला करता येते, परंतु एखाद्याचा जीव गेला तर आपल्याला तो त्याच्या परिवारासाठी खूप दुःखदायक आहे आणि मग हे सर्व काळजी या ठिकाणी आपण घ्यायला रिक्षावरती टँकर पडलं, अपघात झालेला आहे, त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते। अडथळा निर्माण झाला होता त्याला। मी आता इथे कमिशनर पण आहेत, कलेक्टर पण आहेत, या बाबतीमध्ये देखील माहिती घेतो। त्यांना ज्या ज्या काही मदतीची आवश्यकता आहे, त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असेल तर त्यांना तसं पण हे करू आपण। आणि दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तर त्यांच्या परिवारांना देखील जी काही मदत आहे ती आम्ही देऊ। वारकऱ्यांना काय आव्हान करणार? पालखी प्रस्थान सुरू झालेला आहे, देहू रोड असेल अनेक ठिकाणी पालखी प्रस्थान सुरू झालेला आहे। वारकऱ्यांना देखील आव्हान आहे की आता पडत असलेला पाऊस, वादळ, वारा, आपली वारी तर पांडुरंगाची वारी दरवर्षी आपण करतो, परंतु आपली सुरक्षितपणे वारी झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिल्या। मी देखील काल आळंदीच्या वारकऱ्यांशी स्वतः बोललो। त्या ठिकाणी काही पाण्यामुळे जादा पाऊस पडल्यामुळे, वाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याची पाणीपुरवठा योजना तुटली होती। जे मोबाईल टॉयलेट बसवले होते ते वाहून गेले होते। काही ठिकाणी विजेच्या खांब्यांची पडझड झाली होती, पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली होती। मी तात्काळ त्यांना नगरविकासमधून 10 कोटी रुपये काल तात्काळ रिलीज केले आणि त्यांना देखील एक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे वारकऱ्यांनी देखील आपली वारी सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न